आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व समाजशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक जी.डी. कांबळे यांना शिवाजी विद्यापीठ अंतर्गत समाजशास्त्रातील समाज जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल व तनिष्क कांबळे व श्रावण बामणे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाल्याबद्दल ऑल इंडिया पॅन्थर सेना निपाणी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे। प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आला। कपिल कांबळे यांनी बुद्ध वंदना घेतली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य इंगळे होत्या। सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक कांबळे म्हणाले, आंबेडकरी चळवळ ही मानवतावादी विचारसरणी असून त्या व्यक्तीला सामाजिक भान असणे गरजेचे आहे। प्राचार्य अच्युत माने, प्राध्यापक दिवाकर, प्राध्यापक सुरेश कांबळे यांची भाषणे झालीत। सुधाकर माने, जिल्हाध्यक्ष अमित शिंदे, शहर अध्यक्ष संदीप माने, पिंटू माने, बबन भोसले, यासीन मनेर, राहुल लाटकर, कपिल कांबळे, साताप्पा कांबळे, रवी कांबळे, सोनिया कांबळे, सनी माने, अजित कांबळे उपस्थित होते। देशात पॅन्थर म्हणजे देशाला संघटना होती, त्यांचं काय झालं म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की सामाजिक भान कमी झालं की नको ती वैकुंठ आपल्या समोर सामाजिक भान कमी होऊ नका। ते तुमच्या गावात असेल, गावचे काय म्हणायचे, गावचे म्हणजे तुमचं घर बघा, तुमच्या अगोदर तुमचा नंतर समाज बघा, मग राष्ट्र बघा। माझ्या घरात जर वैचारिक मतभेद असेल तर ते राष्ट्र बघ। पॅन्थर सुरू झाले, मॅडमना माहिती नाही, मॅडम माझ्या विद्यार्थी पॅन्थर सुरू झाल्यानंतर आमच्या नोकरीत गदा आली, मला सुभाष झाला तर शिकत सोडतो का म्हणून ही दोन मुलं चालले। हा एक पॉझिटिव्ह, हा नुसतं भाषण सत्कार समारंभ आमचं तमकं याच्याशी ही दोन मुलं पुढे चाललेत, हा एक चांगला सकारात्मक होता। सकारात्मक दुसरा भाग कुठला की प्राध्यापक जी.डी. कांबळेंना समाजशास्त्र पुरस्कार। आमचं भाग्य असं आहे की आमच्याकडे 3 प्राध्यापक होते, दशाळीकर, एल.डी. आणि जे.डी. एकांनाही हा पुरस्कार मिळाला। जे या पॅन्थर संघटनेनं काम सुरुवातीला हातात घेतलं आणि ते काम म्हणजे शेमनेवाडी ते आमच्या गोरगरिबांना इथं अन्याय झाला आणि दगडफेक झाली, त्यावेळेला रातोरात 2 वाजता पॅन्थर संघटना उपस्थितीत होती आणि त्यानंतरनं जे काम आम्ही हातात घेतलं ते पॅन्थर संघटनेनं निपाणी नगरपालिकेवर कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय होताना सुद्धा आपण पॅन्थर संघटनेचे पदाधिकारी आम्ही उपस्थित राहिलो। त्यानंतरनं वेगवेगळ्या पद्धतीने संविधानावर आपल्या धोका होताना कोणीही काही बोललं तर संविधानावर धोका होत चाललेला होता, त्यावेळेला पण आम्ही निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना पॅन्थर संघटनेमार्फत दिलं। त्यानंतर आपण 60 लोकांना पॅन्थर संघटनेमार्फत रमाई स्मारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, त्या 14 तळ्याला परत चैत्यभूमीला, त्यानंतर पॅगोडा, अशा प्रकारे 60 युवकांना आम्ही घेऊन पॅन्थर संघटनेमार्फत आम्ही तिथं पोहोचलो आणि तिथलं भीमाकोरे गावाला पण सुद्धा आम्ही वंदन करून सगळ्या गोष्टी करून इथंपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यानंतर याच माध्यमातून आज आम्ही सत्कार समारंभ घ्यायचा ठरवला की आपल्या पॅन्थरला 2 पॅन्थरला एक प्रेरणास्थान मिळालेलं आहे आपल्या पॅन्थर संघटनेकडून सुद्धा, म्हणून सत्कार समारंभाचं आयोजन केलेलं आहे। आणि हा सत्कार समारंभ करत असताना एक त्याचं कारण आहे, कारण की आजच्या घडीला आपल्या भारत देशामध्ये युवकांना आपल्या कुठल्याही जॉब मिळत नाहीत, कोणतीही संधी मिळणं झाल्या, शिक्षण घेऊन सुद्धा आपली लोक अशीच राहत आहेत, मुलं सुद्धा। त्यामुळे आज या 2 पॅन्थरने आज एक आपल्या जतोडेस भागातून सुद्धा निप्पाणी शहराचं नाव सुद्धा उज्ज्वल केलेलं आहे। कारण की हे इंडियन आर्मी म्हणजे की साधीसुधी अशी गोष्ट नाही आहे, कारण की या देशाची सेवा बजावता येत नाही आहे, त्यासाठी आपल्या पॅन्थर संघटनेमार्फत त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत।